अध्यक्ष महोदय, ह्याच विकास आणि महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय। अध्यक्ष महोदय, महिलांचा विकास हा केवळ सामाजिक विषय नाही, तर तो राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा केंद्रबिंदू आहे। शासनाने राबवलेल्या उमेद अभियान अंतर्गत 6.60 लाख महिला बचत गटाची स्थापना झाली असून 44,251 कोटी रुपयाचे कर्ज वितरण झाले। ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे। 26 लाख लखपती दीदी तयार होणे म्हणजे महिलांची आर्थिक स्वावलंबनाचा नवा इतिहास आहे। तसेच राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना आणि इतर उपक्रमामुळे वंचित घटकातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य प्रभावीपणे सुरू आहे। त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानते। परंतु अध्यक्ष महोदय, या योजनांचा प्रभाव अधिक व्यापक आणि परिणामकारक व्हावा यासाठी मुंबईसाठी काही ठोस सुधारणा करणे अत्यावश्यक आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईसारख्या महानगरात महिला बचत गटांना केवळ कर्ज पुरवठा करून चालणार नाही, तर त्यांना स्थिर बाजारपेठ, ब्रँडिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या शाळा असतील, रुग्णालय असतील, विविध प्रकल्पांमध्ये महिला बचत गटांना प्राधान्याने कंत्राटे देण्यात यावीत। मुंबई महिला घाट सारखे कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारून महिलांना थेट ग्राहकाशी जोडण्याची संधी दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, महिलांचे आर्थिक सहभाग वाढल्याशिवाय राज्याचा विकास पूर्ण होऊ शकत नाही। महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते आणि समाज सक्षम होतो आणि राज्य प्रगतीच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करते। त्यामुळे महिला सक्षमीकरण हा केवळ एक कार्यक्रम नसून तो सामाजिक न्यायाचा एक विकसित महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे। अध्यक्ष